36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोयगाव तालुक्यातील साळोदबारा येथील जय कालिका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित कैलासवासी भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करून दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संस्थांचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ, भाजपाचे जयप्रकाश चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष संचालक मंडळ, माजी सभापती चुनीलाल चव्हाण, वसंता जाधव, विठ्ठल राठोड, व्यापारी देवाप्पा बंधाडे उपस्थित होते. स्नेह संमेलन जल्लोष 2024-25 चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुढाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते तसेच सुनील काकडे, जीवन पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक रफिक शब्बीर, संजय राजपूत, शांताराम खराटे, प्रमोद काळे, साहेबराव रवळकर, नेमीचंद जाधव, रामचंद्र चिमणकर, उपसंपादक गोकुळसिंग राजपूत आणि पत्रकार बांधव रहीम खान पठाण, जब्बार एस तडवी, दिलीप देशमुख, सुनील चोरमारे, श्रीमती सुमनताई कोलते आणि संस्था सचिव रत्नाबाई कोलते उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. आलेल्या सर्व मान्यवरांचे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वांची पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. स्नेह संमेलनाच्या उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुढाळ यांनी स्नेह संमेलनाचे उद्घाटक म्हणून मी या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याने मला याचा अभिमान आहे या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणजे आदरणीय नाना यांनी या ग्रामीण आणि डोंगराळ भागामध्ये 1978 मध्ये या संस्थेची सुरुवात करून या भागामध्ये माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याचा मी विद्यार्थी आहे एवढंच रोपटं आज वटवृक्ष झालं याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो आणि त्यांची ही परंपरा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते आणि विद्यमान अध्यक्ष भाऊराव कोलते यांनी अतिशय उत्कृष्टपणे सांभाळलेली आहे. याबद्दल सुद्धा या दोघांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. अनेक संकटांवर मात करत ते शिक्षणाचा आज या परिसरामध्ये पायाभरणी करत आहे. परिसरातील अनेक गोरगरिबांची मुलं आणि विद्यार्थिनी आज या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्यामुळे अनेक ठिकाणी सरकारी नोकरी, खासगी नोकरी आणि स्वतःचे उद्योगधंदे उभारून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. ते केवळ या कोलते कुटुंबाच्या शिक्षणाच्या उपकारामुळे. गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे नाना आहे. शिक्षणासोबत एखादी कला आणि छंद जोपासणे हे अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच विद्यार्थिनी या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यांनी शैक्षणिक उन्नती आणि आपल्या स्वप्नांना बळ मिळण्यासाठी मेहनत केली पाहिजे असा संदेश बुढाळ यांनी दिलाय. माझा एक मित्र कलेची साधना करून आज मुंबईसारख्या ठिकाणी मोठा उद्योगपती आणि करोडपती म्हणून कार्यरत आहे असं त्यांनी प्रतिपादन केलंय. अध्यक्ष समारोहात भाऊराव पाटील कोलते यांनी यशामध्ये सातत्य ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्न आणि मेहनत करणं आवश्यक आहे असं म्हटलंय. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांना पारितोषिक मिळत असते असे आपल्या अध्यक्ष मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक साहेबराव रावळकर आणि मोहम्मद तालिब यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्नेह संमेलन निमित्तानं कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य, भाषण, एकांकिका, नाटिका, गायन, चित्रकला, मेहंदी, रांगोळी, विविध कलाकुसरीचे वस्तूंचे प्रदर्शन यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय. तसेच विविध छंद, कला स्पर्धा प्रकारामध्ये रांगोळी, क्राफ्ट, फूड फेस्टिवल, विविध मनोरंजनाचे खेळ, ब्युटी आणि फॅशन कॉन्टेस्ट यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय. तसेच या प्रसंगी विविध कला गुणदर्शनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये उद्घाटक शिवाजी बुढाळ, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना विविध पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी स्वागतपर मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक जीवन कोलते पाटील, भास्कर खंबाट तसेच विजयसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नारायण कोलते सर यांनी केले. यावेळी विकास पाटील, संजय जोशी, भास्कर ससाणे, भास्कर खमाट, मुकुंदा व्यवहारे, विनोद जाधव, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, सुदाम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, अमोल कोलते, अजयराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, राहुल बडक, शिवाजी सत्रे, केंद्र समन्वयक यशवंतराव चव्हाण, मुक्त विद्यापीठ, गणेश मोहने, दिलीप शिशोदे, मोहन बोरे, सुनील कुमार चव्हाण, विकास भोके, दिलीप कोळी, सतीश खवले, गणेश सत्रे, प्रदीप पाटील,
किशोर चोपडे, सतीश गावंडे, मनोहर पडोळ, योगेश राठोड, विकास बोके तसेच सुनील कुमार चव्हाण, हिरामन सोनवणे, अनिल सुरडकर, गजानन चव्हाण, प्राध्यापक योगेश तोटे, प्राध्यापक अजय रबडे, डॉक्टर प्रवीण सरकटे, डॉक्टर जयराम होती, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, पत्रकार बांधव, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रहीम पठाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.